नमस्कार भावांनो. थांबा जरा. आज जे तुम्ही पाहणार आहात ना, ते फक्त घर नाही, तर आमचं स्वप्न आहे. गावची सकाळ म्हणजे एकदम वेगळंच फील असतं. आज सकाळी लवकर उठलो, सगळे फ्रेश झालो आणि लगेच पूजेच्या तयारीला लागलो. घराच्या दरवाजावर शुभ लाभाचे स्टिकर लावणे, तोरण बांधणे, सजावट करणे, सगळीकडे लगबग सुरू होती. घरात पुजारी बुवा पूजेची तयारी करत होते आणि बाहेर आम्ही सगळे आपापली कामं करत होतो. मुलांची तर वेगळीच धांदल सुरू होती. कोणी रांगोळी काढत होतं, कोणी फूल लावत होतं. घर अगदी सुंदर दिसायला लागलं होत होतं. थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होणार आहे. तरी एकदम शांत वातावरण, पुजारी बुवांची पूजेची तयारी, सगळे एकदम व्यवस्थित झाले. बाहेर सगळे असे रोटच घर असलेलं घराचा व्ह्यूज होता. शांत वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट अगदी मनाला शांती देणारा होता. आता थोड्याच वेळात पूजा सुरू होणार आहे. मंत्रोच्चार सुरू झाले. वातावरण अगदी भक्तिमय झालं. मंत्र, फूल, धूप, अगरबत्ती सगळं इतकं मनमोहक वाटत होतं, की मन अगदी शांत झालं. मी आणि माझा छोटा भाऊ सहपरिवार पूजेला बसलो. हे घर आपण सगळ्यांनी मिळून बांधले, त्यामुळे पूजा पण सगळ्यांची एकत्रच झाली. त्या क्षणी मनात एकच भावना होती, इतक्या वर्षाचं स्वप्न आज पूर्ण झालं. आपल्या घराला कोणाची नजर लागू नये आणि आपण सगळे असेच कायम एकत्र राहू. मी आणि माझ्या चुलत्यानी नानाने आणि बापूने 1 वर्षापूर्वी जे स्वप्न बघितलं होतं ते सत्यात आलं होतं आणि त्याची आता आपली वास्तुशांती पूजा चालू आहे. मंत्रोच्चार चालू आहेत. एकदम मन शांत आणि प्रसन्न वातावरण सगळीकडे घरात पसरलेलं आहे. देवानो यथा सदविवृधेन सन्नप्रायुर्क्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासुमतिरजो यतां देवानघोरात्रिरविनो निवर्ततां देवानग्गुलक्यमुपसेदिमभयं देवानकायुः प्रतिरक्षो येमसे आमोरयामि वेदाहुमहे वयं भवमदितिं दत्तपतिहं हरिमनं वरुणको सोममश्विना सरस्वतीनः शुभकामयस्करत तन्नो वादो मयो भुवादो भेषजन्नन्वादात् किरन्दरिजो जन्ति हिवृतिं जन्ति रापः जन्ति रोगदयः जन्ति हिमन्दोदयः तमिह सेततोनो अभयं गुरुजन्नः गुरुप्रयोभ्यो भयन्नः पुष्पहन्ति भवतो सुगन्मज सुगन्मनैकव्रत मंत्रांच्या आवाजात मनाला खरी शांती मिळते. आज फक्त पूजा नाही, स्वप्न पूर्ण होण्याचा दिवस आहे. या पवित्र क्षणी देवाकडे एकच प्रार्थना, आपलं कुटुंब असंच एकत्र राहो. धूप, अगरबत्ती आणि मंत्र. घरात एकदम पॉझिटिव्ह वातावरण. हा क्षण पैशाने नाही, फक्त भावनेने मिळतो मित्रांनो. घर तर बांधलं, पण आज त्यात सुख आणलं. देवाच्या साक्षीने नव्या आयुष्याची सुरुवात झाल्यासारखं वाटत होतं. आज या घराला नाही तर आपल्या स्वप्नांना प्रवेश मिळाला. इतक्या वर्षाचं आपलं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. अनमिवो भवन्न जन्मे महित्रति तन्नो भवद्विपदे शङ्कतुष्पदेव मास्तुपुरुषाय नमः आमयामि सामयामि पूरयामि ओम यामि गुरुचक्रमे त्रिधामि तदे पदं मादमूढं जगागुरुरे नमः विष्णवे नमः आमयामि सामयामि पूरयामि ओम नमः ब्रह्मणा वन्दमान सदाशास्त्रे यजमानो हरिभिः आयनमानो करुणे हेमोदरु जगुलमानायो ब्रह्मभिः ब्रह्माय नमः आमयामि सामयामि पूरयामि ओम निगामे निगामे नः प्रजन्नो परगदो बलवतो न गोकदयः प्रचन्दाम्यो क्षेमो नः जगदम् आमयामि सामयामि पूरयामि ओम यामि चक्रमे त्रिधानि तदे पदं मादमूढमस्य वाग्गुरुरे नमः ओम विष्णवे नमः आमयामि सामयामि पूरयामि ओम प्रजापते नमः तन्निन्नो शिवानो वाणि मंत्रारो भगवत्या माते धोमतं मोक्मय दुर्गम
स्थापयामि स्थापयामि पूरयामि ओम वासवस्पदे प्रतिजानि यन्मास्वाभ्ये योगानमिवो भवन्नानिर्वे महिप्रतिदन्नो भवद्विपदे शङ्कचतुष्पदे वास्तुपुरुषाय नमः स्थापयामि स्थापयामि पूरयामि ओम श्री अम्बे गंगाये नमः निर्जगदावलयाङ्गाम्बीरवासिनीं दुर्गाय नमः स्थापयामि स्थापयामि पूरयामि ओम गणेशते लक्ष्मी वन्द्या बहुरात्रे पारस्मे चंद्राणि रूपमहिनो व्यक्तं मयिनन्दिघा भावांनो, हा फक्त पूजेचा क्षण नाही तर आमच्या स्वप्नांचा पहिलं पाऊल आहे. ऐका जरा, या मंत्रांचा आवाजात एक वेगळीच शांती आहे. आज देवाच्या साक्षीने नव्या आयुष्याची सुरुवात होत आहे. हा क्षण थांबवता आला असता तर आयुष्यभरासाठी जपून ठेवला असता. म्हणून आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये पूजेची प्रत्येक स्टेप ना स्टेप कैद करण्यात आलेली आहे. हे आमच्या जीवनभरासाठी आठवण म्हणून आपण ठेवू शकतो. आज या घरात फक्त पूजा नाही तर सुखाचं स्वागत चालू आहे. भावांनो, एका क्षणासाठी आम्ही कित्येक वर्ष वाट पाहिली आहे. डोळे बंद करा आणि ऐका, मनाला शांती मिळते ना. हा क्षण शब्दात नाही सांगता येणार, फक्त अनुभवायचा असतो. स्थापयामि स्थापयामि पूरयामि स्थापयामि स्थापयामि पूरयामि स्थापयामि स्थापयामि पूरयामि हरे ओम गणवासिनाय नमः ओम भूतवाहनाय नमः ओम कृष्णवरदमले नमः ओम देवमुखाय नमः सप्तदेवाय नमः ओम गणवासिनाय नमः भूतवाहनाय नमः देवमुखाय नमः गौतमाय नमः भारद्वाजाय नमः ओम जमदग्नये नमः वशिष्ठाय नमः ओम भूतवाहनाय नमः हरे ओम त्र्यंबकं जजामहे सुगंधिं प्रतिवेदनं वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. एकदा अक्षरधाम सुपारीवर ईश्वराय नमः. आवयामी स्थापयामी पूजयामी. पळीभर पाणी ताटामध्ये सोडायचं, पुन्हा दही दूध सोडायचं, परत चांगलं पाणी सोडायचं. तुम्हाला मी शेवटी सांगतो. ओम पादे घराच्या उंबरठ्यावर आज एक खास क्षण घडत होता. घरच्या दोन्ही लक्ष्मी आपल्या हाताचे ठसे देत पूर्ण घरात शुभचिन्ह उमटवत होत्या. उंबरठ्यावर हाताचे ठसे आणि हळदी कुंकू लावून घरच्या दोन्ही लक्ष्मी आमच्या शुभचिन्ह उमटवत आहेत. सोबत हळदी कुंकू लावून घरात मंगल वातावरण तयार झालं होतं. त्या प्रत्येक हाताच्या ठशात प्रेम, आशीर्वाद आणि सुख समृद्धीची भावना होती. घराच्या भिंती जणू त्या क्षणाला जपून ठेवत होत्या. सोबत हळद कुंकू लावून घरात मंगलमय वातावरण तयार होत होतं. प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. पुजारी बुवांनी सांगितल्याप्रमाणे सगळे विधी शांतपणे आणि श्रद्धेने पार पडत होते. मंत्रोच्चार, धूप आणि सगळ्यांची एकत्र भावना, सगळं काही एकदम पवित्र वाटत होतं. त्या क्षणी एकच भावना मनात होती, हे घर कायम सुख, शांती आणि प्रेमाने भरलेले राहो. घरच्या लक्ष्मींचे हे शुभचिन्ह उमटवण्याचे आणि हळदी कुंकू लावण्याचे काम जे आहे ते आता चालू आहे. प्रत्येक भिंतीवरती सांगितलंय पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. जसे पुजारी बुवा सांगतील तसे विधिवत सगळे विधी होत आहेत. सगळ्यांच्या मनात एकच भावना होती की आपलं स्वप्न पूर्ण झालंय. त्या स्वप्नपूर्तीच्या याच्यामध्ये पुढे होम हवन सुरू झालं. अग्नीसमोर बसून मंत्र ऐकताना एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती. वसो
आता पूजेचा जवळपास म्हणजे शेवटचा भाग सुरुवात आहे. होम हवन नंतर पूजा संपते. होम हवनाच्या मंत्रोच्चाराने मन एकदम भारावून जात होतं. इतक्या वर्षाचं स्वप्न पूर्ण झालेलेच आनंद दोघा भावांच्या आणि घरात सगळ्यांच्या, आणि हे सगळं जे आहे ते आमच्या नानांच्या एका वर्षाच्या कष्टाचं फळ आहे, जे त्यांनी तिघा भावांना आम्हाला आशीर्वाद रूपी दिलेलं आहे. हरे ओम नमो सर्वभावग्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं सूर्याय नमः स्वाहा मदीयशं गतोषार नमामि सदन सोमाय नमः स्वाहा शुक्राय नमः घराच्या बाहेर येऊन बसून पवित्र कलशाची पूजा करण्यात आली. त्या कलशात भरलेलं पाणी, नारळ आणि पान सगळं काही शुभतेचं प्रतीक होतं. पुजारी बुवांच्या मंत्रोच्चारात वातावरण अधिकच पवित्र झालं होतं. प्रत्येक शब्दात एक आशीर्वाद, प्रत्येक क्षणात एक नवीन सुरुवात जाणवत होती. आज तो खास क्षण आला होता. मी आणि माझा भाऊ मोठ्यांच्या आशीर्वादाने आता थोड्या वेळात गृहप्रवेशची विधी पूर्ण करणार आहेत. पुजारी भावांचे मंत्रोच्चार चालू होते. मन एकदम भारावून गेलं होतं. सगळ्यांनी हात जोडून नमस्कार करून मंत्रोच्चार सुरुवात झालेली आहे. आता आपल्या घराच्या मेन दरवाजाची पूजा चालू आहे. खरंच हा क्षण एकदम भारावून टाकणारा होता. पुजारी बुवाच्या मंत्रोच्चाराच्या वातावरणामध्ये सगळं पूजेचा विधी व्यवस्थित चालू आहे. घराच्या मेन दरवाजाची पूजा केली जाते. अक्षदा वाहून, पाणी वाहून, हळदी कुंकू वाहून पूजा, विधिवत पूजा पूर्ण केली जाते. चौघांनी माझ्यासोबत समोर माझ्यासोबत म्हणा वास्तुपुरुष नमस्ते शो भूषय्या वरद प्रभो मदग्रहे धनधान्यादि समृद्धि सर्वतः शरणागत कृतार्थ पवित्रान परायणे सर्वस्या घरातील मोठ्या व्यक्तीने दाराच्या उंबरठ्यावर नारळ फोडायचा असतो. आता तो एक खास क्षण आला होता. मी आणि माझा भाऊ मोठ्याच्या आशीर्वादाने गृहप्रवेशाची विधी करत होतो. घराचा उंबरठा ओलांडण्या अगोदर आपल्या वास्तूला
नारळाचा प्रसाद, नारळ फोडून नारळाचा प्रसाद चढवला जातो. उंबरठा ओलांडताना, आपल्या नवीन घराचा उंबरठा ओलांडताना मनात खूप भावना होत्या. अनेक वर्षाची मेहनत, आई वडिलांचे आणि वडील स्वरूप चुलत्यांचे आशीर्वाद आणि एकत्र कुटुंबाचं स्वप्न, ते एका पावलाने फक्त घरात प्रवेश केला नाही, तर आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. घरात पाऊल टाकताना मनात एकच प्रार्थना होती, हे घर कायम आनंद, सुख आणि प्रेमाने भरलेले राहू. आजचा हा क्षण आयुष्यभर लक्षात राहणार आहे, कारण आज आमचं घर खरंच आपलं घर बनलं आहे. पूर्ण घराच्या वास्तूमध्ये फेरी मारून पूजा केली. तुम्ही तिकडे जायचं नंतर पुन्हा तुमचं तुम्ही तिथे थांबायचं आणि तिकडे जाऊन यायचं. हरे ओम तुम्ही तिकडे जाणार घेऊन हो त्याला संवेदानम तुम्हाला ते चटई सांगितली की आणा राणा बरोबर आम्हा तिघा भावांचं एकच स्वप्न आज पूर्ण झालंय. उंबरठा ओलांडताना आयुष्य बदल हे फक्त घर नाही, आमचे स्वप्न आहे. आजपासून हीच आपली दुनिया. एक पाऊल घरात, हजार स्वप्न पूर्ण. नंतर होम हवनाच्या शेवटच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आता हळूहळू पूजा संपत आली आहे आणि आता सगळ्यात खास क्षण गृहप्रवेशाचा, तो पण आपला झाला आहे. सगळ्यांनी आनंदाने घरात प्रवेश केला. पूजेचा प्रसाद वगैरे ग्रहण करून आता पूजेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहेत. हरे ओम कोटी से तुम्ही देवा नमस्कार करा. माणसाच्या पायावर उभा तुमचं टेकणार नाही असा हात माणसाची अक्षर देवाला हा ते अक्षर तुम्ही डावा हातात घ्यायचं, उजव्या हाताने घराला टाकून द्या. कमिटीमधल्या पूजा संपली. आता सगळ्यांचे मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आणि नंतर आपण एक सगळ्या पूजेचा एक छोटासा व्हिडिओ शूट केला आपल्या आठवणींसाठी. आपल्या घरात जे होम हवनाची पूजा झाली आहे त्याच्या आठवणींसाठी आपण छोटासा एक व्हिडिओ शूट केला. पूजा संपली आणि लगेच जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. पहिली पंगत पुरुष मंडळींची. जेवण वाढण्यासाठी सगळ्यांची धावपळ सुरू होती. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच कामात गुंतले होते. कोणी पाणी देतंय, कोणी भाजी वाढतंय, कोणी पोळी देत होतं. एकदम गावाकडचा पारंपरिक माहोल होता. पुरुष मंडळी उठली की लगेच महिला मंडळ बसले. मावशी, काकू, आत्या, आजी, ताई असं सगळं सुरळीत पार पडलं. आणि मग थोड्या वेळाने आमचा छोटा भाऊ मुंबईला परत निघाला. तेव्हा आमची लाडकी लाडूबाई रडायलाच लागली. तिचं ते प्रेम पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. असाच हा आपल्या स्वप्नातील घराचा आणि पूजेचा सुंदर दिवस. भावानं सगळे असे इमोशनल वातावरण तयार होतं. आता सगळ्यांचा परतीचा प्रवास सुरू होतोय.
आता आमचा लहान बंधू निघालेला आहे रेल्वेने आणि आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत पुण्याला. भावानं तुम्हाला कसं वाटलं आमचं स्वप्नातले घर आणि पूजेचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.